भारताचे सुपुत्र विश्वरत्न या हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्यांच्या हस्ते झाली ते छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी स्त्री शिक्षणाचं महत्त्व संपूर्ण जगाला दिलं, असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आज ज्यांची जयंती आहे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आपल्या गावामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे। आणि त्या कार्यक्रमासाठी शहर साखळी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन आदरणीय अनिल भाऊ मरके, त्याचप्रमाणे शहर टाकळी ग्रामपंचायतचे उपसरपंच आदरणीय राजाभाऊ खंडागळे, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, सोसायटीचे सर्व सदस्य, त्याचप्रमाणे ज्यांनी आताच आपल्या या कार्यक्रमाला शोभा आणली, शोभा वाढवली, असे आदरणीय सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शहर टाकळीचे विद्यार्थी, शिक्षक, सर्व विद्यार्थी मित्रांनो, बंधूंनो, आज खऱ्या अर्थानं ज्या महामानवाची आपण जयंती मोठ्या उत्साहामध्ये संपूर्ण देशात नव्हे जगामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी करत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला तत्व दिलेलं आहे, समता, स्वातंत्र्यता, बंधुता आणि न्याय, या तत्वानुसार या देशाचं संविधान तयार झालेलं आहे। समता म्हणजे स्त्री पुरुष समानता असली पाहिजे, सर्वांना समानतेची वागणूक मिळाली पाहिजे, दीन दलित आदिवासी भटके विमुक्त वाड्या पाड्यावर राहणारे जे काही समाज असतील त्यांना या संविधानाने खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्याचं काम जर झालं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे झालेलं आहे। आज खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, सर्व मानव जातीला एकत्र करून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि या संपूर्ण राष्ट्रामध्ये आज छत्रपती शिवरायांचं नाव मोठ्या आनंदाने थाटामाटामध्ये घेतल्या जातो। खरं जर पाहिलं, डॉक्टर बाबासाहेब हे एका विशिष्ट समाजाचे नेते नव्हते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका समाजाचे नसून हे संपूर्ण विश्वाचे गुरु आहेत। आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज ह्या समाजाचे होते, महात्मा ज्योतिबा त्या समाजाचे होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या समाजाचे होते। आपण समाजामध्ये महापुरुषांना वाटून घेण्याचं काम करू नये। जोपर्यंत जात नाही तोपर्यंत समाजाचा विकास होणार नाही, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे। स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले यांनी देखील या महिलांना सन्मानाची वागणूक, सन्मान मिळवून देण्याचं काम सावित्रीबाई आणि क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे। आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं आपल्याला डीजेची गरज नाही, डीजे पुढे नाचायची गरज नाही, तर खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचण्याची गरज आहे, हे एकदा डोक्यात ठेवा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यात घेऊ नका, बाबासाहेबांचे विचार डोक्यात घ्या। खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खऱ्या अर्थानं स्वप्न साकार करायचं असेल, तरुणांना विनंती आहे, शालेय विद्यार्थ्यांना विनंती आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि हे दूध जो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे। आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा।
आपण शिकतोय, संघटित होतोय आणि संघर्ष कोणासंग करतोय? समाजामध्ये संघर्ष करतोय, माणूस माणसामध्ये संघर्ष करतोय. तू पुढे आहे का मी मागे आहे, मी मागे आहे का तू पुढे आहे, या पद्धतीने समाजाचा संघर्ष चालू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते सांगितलं नाही, शिका म्हणजे तुम्ही एक संस्कारित पिढी निर्माण करणार आहात. संघटित व्हा म्हणजे तुमचं संघटन चांगलं राहील. संघर्ष करा म्हणजे तुमच्या न्यायासाठी संघर्ष करा, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि आज खऱ्या अर्थाने जर पाहिलं, आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांनी एक आदर्श निर्माण असा केलेला आहे. छत्रपती शिवरायांची मूर्ती तयार केली, म्हणजे प्रत्यक्षात मुलं तयार केली. मा जिजाऊ तयार केल्या, मा रमाई तयार केल्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तयार केले, सावित्रीबाई फुले तयार केल्या, महात्मा ज्योतिबा फुले तयार केले. आणि आपल्या समोर तो एक आदर्श निर्माण करण्याचं काम आदरणीय शिक्षक वर्गाने केलेलं आहे. मी त्यांनाही धन्यवाद देतो की आमच्या या शाळेचे सहशिक्षक आदरणीय गायकवाड साहेब, आदरणीय निकाळजे मॅडम, आदरणीय इंग्रज सर आणि त्यांना ज्यांनी सहकार्य केलं, आमच्या असे आदरणीय पोपटरावजी कोले यांचं नेहमीच सहकार्य आहे. 7,000चं पुस्तक या विद्यार्थ्यांना आमच्या सर्व समाज बांधवाच्या वतीनं जे शिक्षक झालेले आहेत, खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं प्रत्येक माणूस हा शिकलाय, सुधारलाय, मोठा झालाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं कोणी वकील झालाय, कोणी डॉक्टर झालाय, कोणी इंजिनियर झाले, कोणी पायलट झाले, कोणी वैमानिक झाले, कोणी लेफ्टनंट कर्नल झाले. अशा मोठमोठ्या पदावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये आपण आज राहतो. आणि म्हणून आज मी सर्वांना विनंती करणार आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी, फुले शाहू आंबेडकरांनी जो महामंत्र दिलेला आहे, तो महामंत्र घेऊन पुढील भविष्यासाठी, पुढील तरुणांसाठी आपण आदर्श निर्माण करावा, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी मोठ्या संख्येने आपले ग्रामस्थ जमले, त्यांचाही प्रथमतः हार्दिक अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचाही प्रथम हार्दिक अभिनंदन करतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद.